नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। तर मैत्रिणींनो, आता होळी जवळच आली आहे। तर होळी संबंधी अनेक संभ्रम महिलांना ताईंना आपल्या पडलेले आहेत की होळी नक्की कधी साजरी करायची, 2 की 3 तारखेला। त्याच्यानंतर आपण 3 तारखेला ग्रहण येत आहे, मग होळी कशी करायची किंवा ग्रहणाचे वेध कधीपासून आहेत, काय नियम पाळायचे, काय स्पर्शकाळ कधीचा आहे, परत कोणता मंत्रजप करायचा, कोणती साधना करायची, काय काळजी घ्यायची, हे सगळे संभ्रम आपल्याला पडलेले आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला पूर्णपणे या समस्यांचं निराकरण करणार आहे। तर होळी साजरी करायची आहे 2 तारखेला, कारण पौर्णिमा आपल्याला 2 तारखेला 5:33 पासून चालू होत आहे, ते 3 तारखेच्या 5:02 आहे। आणि काही धर्मशास्त्रीय जे ग्रंथ आहेत त्यानुसार उदय तिथीला जर पौर्णिमा आली तर आपण त्याच दिवशी साजरी करायची, म्हणजे की 2 तारखेला पौर्णिमा सुरू होत आहे आणि संध्याकाळ आणि होळी आपण संध्याकाळी साजरी करतो अंधारामध्ये रात्रीची। तर दुसऱ्या दिवशी 3 तारखेला तर आपली 5 वाजता संपणार आहे होळी पौर्णिमा, मग आपण कशी काय साजरी करायची? त्यामुळे 2 तारखेलाच होळी साजरी करायची आहे, हा प्रश्न झाला, संपला। त्याच्यानंतर आता ग्रहण 3 तारखेला ग्रहण आपलं चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण, ग्रहस्तोदित चंद्रग्रहण हे लागत आहे। तर त्या दिवशी ग्रहणाचा काळ हा दुपारी 3:20 पासून ते संध्याकाळी 6:48 आहे। तर या काळामध्ये शक्यतो सर्वांनीच पाळलं तर चांगलंच आहे, पण कसं आहे की म्हणजे ह्याला काही अंधश्रद्धा वगैरे नाही आहे। तर ह्या ग्रहणामध्ये की वातावरणामध्ये आपण म्हणजे काही विषाणू जीवाणू हे फिरत असतात, जास्त प्रमाणात असतात, त्याच्यामुळे गरोदर महिला किंवा लहान बालके किंवा रोगी लोक ह्यांना पटकन ते कॅच करू शकतात आणि जास्त त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे शक्यतो ह्या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिला, लहान मुलं किंवा आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती ह्यांनी घराच्या बाहेर पडू नका आणि ग्रहण बघण्याच्या फंदात पडू नका। त्याच्यानंतर किती वेळेपर्यंत 3:20 पासून ते संध्याकाळी 6:48 पण ह्याचे वेध लागणार आहे सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी 6:48 म्हणजे 6:20 पासून सकाळच्या। परंतु जर का गर्भवती कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना थोडासा दिलासा दिला आहे की 11 वाजल्यापासून आपण वेध पाळायचे आहेत। तर या काळामध्ये अजिबात काही खायचं प्यायचं नाही का वगैरे असं काही नाही करायचं। आपल्याला भूक लागली खावा, तहान लागली पाणी प्या, पण फक्त जे 3:20 आणि जो 6:48 काळ आहे त्यात फक्त काही कापाकापी करू नका, काही मांडीची घडी व्यवस्थित घालून बसा किंवा पाय पसरून बसलं बेडवर तरी चालेल। भूक लागलं तर हलकं फुलकं थोडंसं खा। फक्त ह्या ग्रहणाच्या काळात मात्र 3:20 पासून 6:48 मात्र काही न खाण्याचा प्रयत्न करा, कारण बाळाला उगीच त्रास व्हायला नको आहे। तर त्याच्यानंतर आपण कोणती साधना करायची, तर आपण कोणतेही नामजप, फक्त माळ घ्यायची नाही, देवाची पूजा करायची नाही, देवाला पूर्णपणे झाकून ठेवायचं आहे, माळ घ्यायची नाही, असंच आपण नामस्मरण करायचं। फक्त कोणतंही नामस्मरण करू शकता आपण, कारण एरवी नामस्मरण करण्यात आणि ग्रहण काळामध्ये नामस्मरण करण्यामध्ये खूप 1000 पटीने आपल्याला त्याचं पुण्य लाभतं। तर तुम्ही कोणतंही म्हणजे कालभैरवाष्टक म्हणा, रामरक्षा जर म्हटलं तर इतकं चांगलं आहे ना, तुमच्या गर्भावर हात ठेवून तुम्ही रामरक्षा म्हटली तर तुमच्या बाळाचं संरक्षण व्हायला मदत होते। त्याच्यानंतर तुम्ही कोणताही गुरूंनी दिलेला तुमचा मंत्रजप करू शकता, नामस्मरण रामकृष्ण हरी वगैरे सतत करू शकता, श्री स्वामी समर्थ मंत्र जपू शकता, जितकं नामस्मरण होईल। आणि जो पुण्यकाळ आहे, पुण्यकाळ कधी आहे, खूप थोड्या मिनिटाचा आहे, 5:20 पासून ते 6:48
तर ह्या काळामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करा, जास्तीत जास्त साधना करा, कारण मंत्र स्तोत्र वगैरे सिद्ध होतात या वेळेमध्ये. तर ही कार्य नक्की करा ग्रहणाच्या काळामध्ये, घाबरून जाऊ नका. तुळशीची पाने पाण्यामध्ये अन्नामध्ये टाकून ठेवा. अंघोळ झाल्यानंतर ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करा. दान वगैरे शक्यतो जमलं तर करा. देवांची पूजा करा, घर स्वच्छ करा. तर आशा करते की तुम्ही आता सगळीच तुम्हाला समस्येचं तुमच्या निराकरण झालं असेल. त्यामुळे घाबरून न जाता तुम्ही या नियमांचं छोट्या मोठ्या पालन करा. अंधश्रद्धा वगैरे काही नाही आहे. ग्रहणामुळे काय होतं की छोटे मोठे जीवाणू विषाणू असतात, ते वातावरणामध्ये विचरत असतात, त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून फक्त हे पाळायचे. काही लोकांना वाटतं की ही अंधश्रद्धा वगैरे, असं काही नाही. आणि उघड्या डोळ्यांनी ग्रहण तर बघूच नका. नमस्कार.